माळशिरसमध्ये बोगस ओबीसी दाखले रद्द करण्यासाठी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आलेली आहे। सतीश कुलाल यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे। तसंच माहितीच्या आधारातून कुणबी दाखल्यांची माहिती आता मागवलेली आहे। आता या तक्रारीनंतर मराठा विरुद्ध ओबीसी वाद आणखीन पेटण्याची शक्यता आहे। सतीश कुलाल हे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे सहकारी आहेत। दरम्यान कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी दाखले वाटण्यात आले आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय 10,744, जालन्यामध्ये 10,014 इतके कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आलेले आहेत। परभणीमध्ये 9,374 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालंय। हिंगोलीमध्ये 4,799 कुणबी प्रमाणपत्र वाटली गेलेली आहेत। बीडमधली आकडेवारी पाहूयात 90,946 इतकी कुणबी प्रमाणपत्र वाटलेली आहेत। नांदेडमध्ये सुद्धा 2,760 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं आहे। लातूरमध्ये 1,745 कुणबी प्रमाणपत्र वाटली गेलेली आहेत। धाराशिवमधली आकडेवारी पाहूयात 9,654 इतकी कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आलेली आहेत। उपोषणामध्ये प्रमुख मागणी अशी होती की जे कुणबीचे जे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून जे वितरित झालेले आहेत, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असे जे जात प्रमाणपत्र वितरित झालेले आहे त्या जात प्रमाणपत्राची चौकशी व्हावी आणि तसेच मुख्यमंत्री यांनी या जात प्रमाणपत्राची चौकशी करून बोगस दाखल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।